आता आज आपल्याला दुसरा खंड चालू करायचा आहे। कालपर्यंत जे सिद्धार्थाचं बालपणातलं जे पूर्ण आयुष्य आणि त्यानंतर परिवर्जा आणि परिवर्जा झाल्याच्या नंतर जे ज्ञान प्राप्ती आहे इथपर्यंत आपण सर्व काही बघितलेलं आहे। आणि आज आपला या पुस्तकाचा किंवा या ग्रंथाचा दुसरा खंड चालू होत आहे। तर दुसरा खंड याच्यामध्ये सर्व भाग पहिला आहे की भगवान बुद्ध आणि त्याचा विषाद योग। आता याच्यामध्ये सर्वात पहिलं बुद्धानं असं विचार करू लागले की आपल्याकडे काही जे मिळालेलं आहे तर त्याचा धर्मोपदेश करावा की करू नये, म्हणजे हे लोकांच्या कल्याणाचं ठरेल की नाही ठरेल याबद्दल हे पहिलं जे भाग आहे ते या ठिकाणी दिलेला आहे। ज्ञान प्राप्ती करून घेतल्यानंतर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यानंतर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे। म्हणजे यानंतर सिद्धार्थ असे वाटले की आपल्याला जो काही धर्मोपदेश मिळालेला आहे, आपल्याला जो काही ज्ञान मिळालेलं आहे, तर या ज्ञानाची जी महती आहे किंवा हे ज्ञान कोणाकोणाच्या भल्याचं आहे किंवा कोणाकोणाचं जीवन याच्यामुळे सुधारलं जाईल आणि याच्यामुळं हे आपण इतरांसाठी धर्मोपदेश करायचा की नाही, म्हणजे इतरांना हे ज्ञान वाटायचं की नाही, वाटल्यानं चांगलं राहील का हे फक्त ज्ञान मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवलेलं आणि मी स्वतःचं जर भलं करून घेतलं तर चालेल, असा विचार त्या ठिकाणी बुद्ध सांगत होते, म्हणजे विचार करत होते। ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला हे तत्व मान्य करणे किंवा त्यांचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही। म्हणजे ज्यावेळेस बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली तर ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर किंवा ज्ञान प्राप्ती होताना त्यांनी प्रत्येक जे काही परिवर्जा घेतलेले असतील, प्रत्येक जे संन्यासी असतील, प्रत्येक जे काही एक अभ्यासू जे लोक असतील तर त्यांचं सर्वांचं शिक्षण आपण घेतलं आणि सर्वांचं शिक्षण घेऊन त्यामधून जे काही जगाच्या कामाचं आहे, जे काही जगाच्या उद्धारासाठी आहे असं जे ज्ञान आहे हे पुनरावर्तित केलं, त्यांनी समाजापर्यंत जे पोहोचण्याचं जे धाडस केलं। तर याच्यामध्ये तर असं बुद्धाला असं वाटलं की मी हे जे काही जे किचकट आहे किंवा हे बराच जे मोठा समाज आहे की त्या समाजाला मी जे मिळवलेलं आहे ते जर कोणाला सांगितलं त्याला समजणार सुद्धा नाही। तर त्यामुळं मग महत्त्वाचा प्रश्न होता की हे ज्ञान माझ्यापाशी ठेवलं पाहिजे का हे समाजाला मी दिलं पाहिजे। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीत स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा न्याय करणे माणसाला कठीण आहे। माणसाला कर्म वादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे। म्हणजे याच्यामध्ये जे काही बुद्धानं आपलं जे नवीन तत्वज्ञान बनवलं होतं तर हे तत्वज्ञान खूप काही कठीण होतं। म्हणजे फक्त हे बुद्ध होते आणि बुद्धाची पूर्ण एकाग्रता आणि सर्वच काही बुद्धाजवळ होतं, म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून त्याला बुद्धी प्राप्त झाली। जे काही जे आकलन होतं, जे काही शिक्षण होतं हे त्यांना मिळालं, परंतु सर्वच एवढे कठोर अशी परिश्रम करणारे सगळेच माणसं नसतात किंवा एवढं परिवर्जा घेऊन एकदा कठोर एकदम परिश्रम करणं किंवा जे काही अभ्यास करायचा असते ते अभ्यास करणं हे सर्वाच्याच हिताचं म्हणजे सर्वाच्याच अंगी नसतं। त्यामुळं मी जे दिलेलं जे ज्ञान आहे हे लोकांना जर घेतलं आणि घेऊन त्याचा उपयोग जर केला तर ठीक आहे, परंतु हे ज्ञान त्यांना सर्वात जास्त तर समजणारच नाही, तेव्हा मी त्याला द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे असा विचार त्या ठिकाणी बुद्ध करत होते। आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व ती मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे। कारण तर युगापासून कालांतरापासून हजारो लाखो करोडो वर्षापासून जेव्हापासून हा समाज आहे, जेव्हापासून पृथ्वी तलावर प्राणी मात्र किंवा माणसे आहेत तेव्हापासून एक रूढी चालत आलेली आहे की माणसाचा आत्मा असते, तो माणसा शरीरात आल्याच्या नंतर माणसाचा जन्म होतो
आणि मेल्याच्या नंतर तो आत्मा कुठेतरी निघून जातो किंवा या देशामध्ये आपल्या या जगामध्ये कोणीतरी असा एखादा शक्ती आहे, एखादा असा माणूस आहे, एखादा असा देव आहे की त्याच्यामुळे ही सृष्टी पूर्ण जन्माला येते, असं जे काय आहे. तर हे जे मी खोटं ठरवतो किंवा हे मला जे मान्य नाही किंवा असं काही नक्की अस्तित्वामध्ये नाही आणि हे जर मी लोकांना सांगितलं तर मग ते लोकांना पटेल की नाही, लोक त्याला मानतील की नाही, हे म्हणजे सर्वात खूप मोठ्या काही प्रश्न भगवान बुद्धाजवळ म्हणजे भगवान बुद्धाच्या समोर होत्या. मनुष्य ज्या सार्थक आहे आणि त्यातच ती अनंत आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणासाठी शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. त्यामुळे माणूस जो आहे तो माणूस फक्त स्वतःचं हित करणारा आहे आणि स्वतःचं हित करणाऱ्या असल्या कारणानं त्याला जर असं सांगितलं की बाबा तू तपश्चर्या कर, तू ज्ञान मिळव, तू परिवर्जा घे, असं म्हणल्याच्या नंतर कोणीही घेऊ शकणार नाही किंवा कोणीही माझं ऐकणार नाही. त्यामुळं सुद्धा मी जे ज्ञान लोकांना देणार आहे, मी जो माझ्या धम्माचा जो धर्म उपदेश आहे तुम्ही करणार आहे, हे लोक जे आहेत हे कुठपर्यंत आपण सामावून घेतील किंवा आपण कुठपर्यंत ते आपण ऐकून घेतील, असं सुद्धा प्रश्न सिद्धार्थाला पडले. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यानंतरही त्यांनी ते मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते अनुसरले नाहीत, तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही एक तो तापच होऊन जाईल. म्हणजे सिद्धार्थाला काय वाटलं की माझ्याकडे काही जे धम्मोपदेश आहे, तर हे धम्मोपदेश मी जेव्हा लोकांना देईल, हे जे काही शिदोरी आहे हे शिदोरी लोकांना मी देईल, परंतु हे समजा शिदोरी जे ज्ञान आहे हे लोकांना समजा नाही घेतलं तर मग काय होणार. आणि समजा कोण घेतलंही बी पण घेतल्याच्या नंतर समजा त्याला समजलंच नाही तर बरं ठीक आहे, एखाद्याला समजलं बी असं ते समजा लाखाहून करोडोहून समजा एखादा हुशार माणूस असते त्याच्यामुळे त्याला समजलंही बी, परंतु त्याला समजल्याच्या नंतर सुद्धा त्यांना माझ्यापासून ते शिदोरी जी आहे समजा किंवा मी जे त्याला ज्ञान देणार आहो हे त्या ज्ञान त्यानं समजा नाही घेतलं तर मग अशानं काय होईल की एक तर आपण ज्याला धर्म उपदेश करतो त्याच्या बी डोक्याला ताप होईल आणि आपण जे एवढं बडबड करतो किंवा आपण जे एवढं पूर्ण आपलं जीवन याच्यामध्ये घालवायलो याच्यामुळं आपल्याला सुद्धा ते ताप होईल. तर हे सर्वात मोठी जे एक गोष्ट आहे हे सिद्धार्थाच्या समोर जे आहे रुतून बसली सिद्धार्थाच्या मनाला. जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये. आणि तेव्हा सिद्धार्थाला असं बी वाटू लागलं की एवढी मोठी मी कठोर तपश्चर्या केलेली आहे आणि एवढं मोठं मी ज्ञान मिळवलेलं आहे, तर या ज्ञानाचा मी स्वतःसाठीच का फायदा करून घेऊ नये, असे सुद्धा विचार सिद्धार्थाच्या मनामध्ये येत होते. त्याने स्वतःला प्रश्न केला की निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेल. म्हणजे तेव्हा थोड्यापुरता त्यांनी असा बी विचार केला की बाबा हे असं एवढं डोक्याला ताप करण्यापेक्षा कमीत कमीत मी जे आहे तर माझा स्वतःचा जर याच्यात उपयोग करून घेतला आणि स्वतःचं जर कल्याण करून घेतलं तर ही सुद्धा चांगलंच होऊ शकते, असं बुद्ध त्या ठिकाणी म्हणजे दोन्हीतर्फा समजा विचार त्या ठिकाणी करतात. यामध्ये विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्याच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवून देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. या प्रकारे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवून देण्याकडे न वळता निष्क्रियकडे वळाले. म्हणजे थोड्या काळापुरते थोड्या वेळापुरते त्यांचं जे ही शिकवण आहे हे शिकवण दुसऱ्याला देण्याच्या ऐवजी आपणच आत्मसात केली पाहिजे आणि आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे, असं थोड्या वेळापूर्वी म्हणजे वेळापुरतं त्यांना वाटलं. भगवान बुद्धाच्या मनात काय चाललेले आहे हे जाणून ब्रह्म सहपती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील तर ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नाहीत आणि तर या जगाचा खरोखर निराशा ओढवेल. आणि त्यानंतर त्यांच्या सोबत जे त्या ठिकाणी एक ब्रह्मसहपती होते, त्यांच्या सहमतीला जे 5 परिवारचे त्याच्यासोबत होते ना, तर त्याच्यापैकी एक जे आहे ते ब्रह्मसहमती. तर हे त्यांचा विचार ओळखू लागले, सिद्धार्थाचा विचार की सिद्धार्थ असा विचार करायला की मी दुसऱ्याला द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, त्यांना काय होणार नाही होणार किंवा याचा माझा स्वतःचाच लाभ करून घेऊ काय. तर हे जे त्यांचे विचार आहेत तर हे त्या भयपतीने
ऐकले आणि त्याने म्हणले म्हणजे त्याने सुद्धा विचार असा केला की हे जो मार्ग आहे, हे जे ज्ञान मिळालेले आहे सिद्धार्थ बुद्धाला, तर हे जग कल्याणाचं आहे. त्यामुळे सिद्धार्थाने किंवा बुद्धाने हे जे सिदोरी आहे, हे जे ज्ञान आहे, हे सर्वांना वाटलं पाहिजे. परंतु कदाचित जर बुद्धाचा विचार बदलला आणि स्वतःच फक्त कल्याण करून घेण्याचा जर विचार झाला बुद्धाचा, तर मात्र हे जे काही शिकवण आहे हे जगाला मिळणार नाही, तर सर्व जग या शिकवणीपासून अलिप्त राहील असं त्यांनी विचार करतात. चिंताग्रस्त असा ब्रह्मसहपती ब्रह्मलोक सोडून त्याला आला व बुद्धाच्या पुढे असा उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र त्या खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध प्राप्त केलेले आहात, भगवंत आहात, आपण तथागत आहात. आपण जगताला अधिकारापासून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यातून आपण कसे विमुक्त कसे होऊ शकता? त्यानंतर ते जे हे आहेत गृहस्थ जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी येऊन ते बुद्धाला म्हणाले की आता तुम्ही सिद्धार्थ नाही आहेत किंवा तुम्ही सिद्धार्थ गौतम नाही आहेत किंवा तुम्ही एक साधारण माणूस नाही आहेत, तर तेव्हा तुम्ही आता असाधारण माणसं झालेले आहात, तुम्ही भगवंत झालेले आहात, तुम्ही बुद्ध झालेले आहात, तुम्ही अरहंत झालेले आहात. आणि जे अरहंत झालेले असतात, जे बुद्ध झालेले असतात, त्यांनी स्वतःचा विचार करायचा नसते, तर सर्व जगाचा किंवा सगळ्या जगाच्या कल्याणाचा विचार करायचा असते. त्यामुळं तुम्ही जे स्वतःबद्दलचा जे विचार करता असा विचार तुम्ही करू शकत नाही. तुम्ही बुद्ध आहात आणि बुद्धानं हे सर्व जगाचा विचार केला पाहिजे असं त्या ठिकाणी ते म्हणतात. आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अंधपात होत आहे. आणि त्यानंतर ते असे सुद्धा म्हणतात की या जगामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही बुद्धीचं ज्ञान आहे हे ज्ञान ऐकावयास नाही मिळालं आणि त्यामुळं ते लोक यापासून दूर राहिले, त्यांना ते मिळालं नाही. ब्रह्मसहपती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासीस अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. तेव्हा आणखी त्या ठिकाणी सहपती असे म्हणतात की या जगामध्ये प्राचीन काळापासून मगधाधीत एक अनेक दोषांनी भरलेला आहे. म्हणजे या मगध जे लोक आहेत या लोकांमध्ये अनेक दोष भरलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये कल्याण करण्यासारखं किंवा काही यांच्या डोक्यामध्ये काही भरलेलं नाही, तर यांच्या डोक्यामध्ये सर्व दोष भरलेले आहेत. आणि हे जे दोष आहेत हे तुम्ही या लोकांपर्यंत तुमचा धर्म पोहोचवला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणतात. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? तर तेव्हा हे जे लोक आहेत जे त्यांच्या मनामध्ये सर्व दोषच भरलेला आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही तुमचा जे धर्म आहे, तुमचा जे उपदेश आहे, तर हे उपदेश म्हणजे त्या उपदेशाचे जे द्वार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खोलणार नाहीत का? किंवा तुमचा जे धर्म उपदेश आहे तर ते उपदेश तुम्ही इतरांना देणार नाही का? तुम्ही असं कसं करू शकता? हे त्या ठिकाणी भगवान बुद्धाला म्हणतात. पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवंत दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं समजा जे उंच ठिकाण आहे कुठलं तरी आणि त्या उंच ठिकाणावर कोणीतरी एखादा माणूस आहे आणि तो माणूस खाली जे असलेले सर्व जे जनता आहे तर त्या जनतेला जसा पाहू शकतो, भले बी खालच्या माणसाला तो पूर्ण दिसणार नाही, परंतु त्या माणसाला खालचं मात्र दूरपर्यंत सर्व काही दिसते. त्याचप्रमाणे तुम्ही आता सम्यक मार्गाच्या उंच स्थानावर आरूढ झालेले आहात. जे सम्यक ज्ञान आहे त्यांचं जे उंच स्थान आहे त्या स्थानावर तुम्ही उभे टाकलेले आहे. आणि त्यामुळं खालीचे हे लोक सगळे राहिलेले आहात दूरपर्यंत हे पूर्ण जग जे पसरलेलं आहे, तर या सर्व जगाकडे तुम्ही बघितलं पाहिजे. त्यांना तुम्ही तसा तुमच्या धर्माचा किंवा तुमचं जे ज्ञान दिलेलं आहे त्यांचा उपदेश दिला पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी भगवान बुद्धाला म्हटले जाते. जन्म ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, म्हणजे जो माणूस जन्म घेतो आणि
जो मरतो तर तिथपर्यंत म्हणजे जन्म घेण्यापासून ते मरणापर्यंत तो एक माणूस असतो आणि तुम्ही सुद्धा असेच जन्म घेतलेले आहेत, परंतु त्यातून तुम्ही जे वीर झालेले आहेत, तुम्ही जे एक बनाटे अशी एक बुद्धी प्राप्त केलेली आहे, तर अशा वीरा उठ, जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरू नकोस. म्हणजे तू एवढा बलाढ्य, म्हणजे बुद्धालाच म्हणतात की तू आता एवढा बलाढ्य झालेला आहेस, त्यामुळं तू आता जगाकडे कानाडोळा करून चालणार नाही. तू उठ, जगाकडे जा, जगाला तुझं जे कल्याण आहे, तुझा जे मार्ग आहे, हे मार्ग त्यांना समजून सांग, असं त्या ठिकाणी बुद्धाला म्हणल्या जाते. भगवंत देव आणि मानव यांच्यातील करुणा बुद्धीने त्यांच्या आपल्या सद्धर्माची शिकवण देण्याचा निश्चय करेल. तेव्हा भगवंत देव आणि मानव हे जे दोन साक्षात आहे समजा, तर यांच्यातलं जे बी काही तुमच्यापाशी आहे, जे ज्ञान आहे, तर हे ज्ञान जे ज्ञान शिकवणी रूपेमध्ये सर्वाला वाट किंवा सर्वांना दे, असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. भगवान बुद्धाने त्यावेळेस भगवान बुद्धाने आणि उत्तर दिले. असं म्हणल्याच्या नंतर जे आतापर्यंत सभापती जे म्हणत होते, तर त्यांचं उत्तर भगवान बुद्धाने दिलं की थोर मानव श्रेष्ठ वडा ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही, त्यांचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटते. आणि त्यावेळेस बुद्ध काय म्हणतात की हे ब्रह्मा, मी जे आहे हे माझा उपदेश दुसऱ्याला देण्याचा विचार का करतो, की मला असं वाटते की मी जर धम्मोपदेश दिला तर लोकांना ते कळेल की नाही कळेल, आणि कळालं तर ठीक आहे, नाही कळालं तर परत आणखी त्यांनी बदनामी करतात की हा जो बुद्ध आहे काहीतरी वेगळं सांगतो, जे आपल्याला समजत सुद्धा नाही आणि उमजत सुद्धा नाही. त्याच्यामुळं ते उलट आपला ताप ठरेल, म्हणून मी समाजापर्यंत देवाव की न देवाव याचा विचार करत आहे, असे त्या ठिकाणी बुद्ध उत्तर देतात. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. आणि त्यानंतर बुद्धाला असं सुद्धा वाटलं की या जगामध्ये मी संन्यासी म्हणून एक गृहत्याग केला, परिवर्जा घेतली आणि ज्ञान प्राप्ती केली, तर अशा एका माणसाने स्वतःचा विचार करणे हे योग्य नाही. तर तेव्हा मी हे जगाला माझ्यापाशी जे मिळालेले ज्ञान आहे हे जगाला दिलं पाहिजे. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे धैर्य होय, संन्यासाखेरीज जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग उठून त्यांची सुधारणा करणे हे अवश्य आहे, हे त्याने जाणले. आणि त्यानंतर बुद्धाला असं सुद्धा वाटलं की खरंच आहे, मी जे एवढा संन्यास जे घेतला हे कशासाठी घेतला, लोकांचं कल्याण करण्यासाठी घेतलेलं आहे. मी एवढं जे मार्ग अवलंबला, घरदार सोडलं आणि मी जे हे ज्ञान प्राप्ती करून घेतली, कठोर परिश्रम केले, तर हे फक्त जगाच्या कल्याणासाठी केलेले आहेत. त्यामुळं मी हे जगाला द्यायलाच पाहिजे, असं सुद्धा त्या ठिकाणी बुद्ध म्हणजे विचार करून सांगतात. भगवान बुद्धांना हे पटले की त्याने संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झालेले आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की मी जे संसाराचा त्याग केला ते याच्यासाठी केला होता की या जगाचं काय सत्य आहे हे शोधून काढण्यासाठी, आणि या जगामध्ये जे दुःख आहे किंवा जे काही वेदना आहेत किंवा जे काही लोभ असेल याच्यामधून लोकांची सुटका कशी करायची, जग कल्याण कसं करायचं, याच्यासाठीच मी गृहत्याग केला आणि परिवर्जा घेतली होती. तसंच आणि त्यानंतर त्याला कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धर्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरुपी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, हे त्याने ओळखले. आणि त्यानंतर बुद्धाला असे सुद्धा वाटले की मी जर जगाच्या कल्याणासाठीच जर हे मार्ग अवलंबना आणि एवढी मोठी कठोर परिश्रम जर केला आणि कदाचित मी माझा उपदेश हे एवढं जर मला ज्ञान मिळालेलं आहे तर हे ज्ञान मी लोकांपर्यंत वाटलं तर खरंच या जगामध्ये जे काही दुःख आहे, जे काही दैन्य आहे, तर त्या लोकांचा ज्या दैन्यातून किंवा दुःखातून ते जर लोक मुक्त झाले तर त्यांचा फायदा होईल. त्यामुळं मी उठलंच पाहिजे आणि मी या जगाच्या कल्याणासाठी निघलं पाहिजे, गेलं पाहिजे, त्यांना उपदेश माझा दिला पाहिजे, असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. म्हणून भगवान बुद्धांनी
ब्रह्मसभापतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्यासाठी त्यांनी निश्चय केला। आणि त्यानंतर शेवटी काय झालं की बृहस्पतीला ब्रह्माला सिद्धार्थानं म्हणजे ब्रह्माचं जे म्हणणं होतं हे सिद्धार्थानं मान्य केलं आणि मान्य करून हे माझ्यापाशी जे मिळालेलं जे सिद्धोरी आहे, माझ्यापाशी काही जे सिद्धोरी आहे किंवा मला जे ज्ञान प्राप्त झालेले आहे तर याची शिकवण किंवा मी माझा जो धर्म आहे ते इतरांपर्यंत पोहोचणार आणि त्यासाठी मी आता तयारी करणार आणि मी निघणार असं त्या ठिकाणी सिद्धार्थ बुद्ध म्हणतात। भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात यश मिळवले। हा विचार मनात येऊन ब्रह्मसभापतीला अतिशय आनंद झाला आणि त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला। आणि त्यानंतर काय केलं की ब्रह्मानं आता त्या ब्रह्माला वाटलं म्हणजे समाधान वाटलं की बाबा आता मी बुद्धाला समजून सांगितलं, बुद्धाचं मन थोडंसं डळमळीत होत होतं त्यामुळे मी बुद्धाला समजून सांगितलं आणि समजून सांगितल्याच्या नंतर बुद्ध समजून गेले आणि माझे जे काही सांगणं होतं मी काय म्हणत होतो ते त्यांनी ऐकलं आणि ऐकल्यामुळं आता ते आपला जे उपदेश आहे ते उपदेश इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी जाणार आहेत। म्हणून ब्रह्मा काय केले की त्यांनी उठले, बुद्धाला वंदन केलं, बुद्धाला वंदन करून त्याला प्रदक्षिणा घालून ते आपल्या मार्गाने निघून गेले। परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की हे सूर्य वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा, जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढलेले आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडलेला आहे। आणि जेव्हा ते ब्रह्मा वापस जात होता तर वापस जाता तो मोठमोठ्यानं ओरडत होता, खूप मोठमोठ्यानं आवाज करत होता की हे जग हे लोक हो तुम्ही ऐका, आता एक सूर्य जन्माला आलेला आहे आणि भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि भगवान बुद्ध आपल्याला मिळालेले जे ज्ञान आहे हे ज्ञानाचा इतरांना सुद्धा फायदा करून देणार आहेत, आपले जे धर्म उपदेश आहेत ते सर्वांना सांगणार आहेत, त्याच्यामुळं तुम्ही सर्वजण या ज्ञानाचा फायदा घ्या, जे गौतम बुद्ध जे सांगतात ते तुम्ही ऐका, असं तो ओरडत आपल्या घराकडे म्हणजे आपल्या याच्याकडे जाते, आपलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाकडे जाते। दुःखी व कष्टी जीवाचा जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील आणि ते शांती देतील, त्यांचे हृदय विगीर्ण झालेले आहे, त्यांचं धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील, ते पदरीत आहेत आणि ते जुलुमाखाली चिरडले गेलेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील। म्हणजे जे लोक खचलेले आहेत, जे लोक दुःखामध्ये बुडालेले आहेत, ज्या लोकांना असं वाटतं की आता या जगामध्ये माझ्यासाठी काहीच उरलं नाही किंवा कोणी असे जे गरीब लोक असतात की जे गरीब लोक असं म्हणतात मला याच्यासाठी जन्म मिळाला का, मी याच्यासाठी जन्माला आलो का, किंवा माझं काय असं दरिद्रीमध्ये माझं जीवन जाणार का, मला माझं काही जे इच्छा असतील ते इच्छा पूर्ण होतील की नाही, हे असे जे काही विचार करणारे जे काही लोक असतात तर हे बुद्ध आता त्यांना सत्य ज्ञान देतील, सत्य मार्ग देतील, काही ना काही उपदेश असा करतील की ते जे दुःखात बुडालेले आहेत तर ते त्यांचं जे दुःख हरवून जातील, त्याचं दुःख नाहीसं होईल असं त्या ठिकाणी म्हणले जाते। जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झडणाऱ्यासाठी ज्याच्यासाठी तळमळणाऱ्या जीवानो शुभवर्तेचे आनंद व्हा। आणि त्यानंतर असं सुद्धा म्हणलं की या जगामध्ये तुम्ही जे दुःख करते आहेत, ज्यांच्याकडे फक्त दुःख आहे, अशा सर्व मानवानो तुम्ही आता निश्चिंत राहा, तुम्हाला सन्मार्ग मिळणार आहे, चांगला मार्ग मिळणार आहे बुद्धाकडून, असं सुद्धा तो म्हणतो। जखमी झालेल्यानो आपल्या जखम्या बऱ्या झाल्याचं असे समजा, म्हणजे कोणाला जर जखमा झाल्या तर बुद्धाची जी शिकवण आहे हे ऐकल्यानंतर तुमची जखम बरीच झाली समजा, असं तो सगळ्याला ओरडत सांगतो। भुकेलेल्यानो आता पोटभर खा, म्हणजे कोणी जर भुकेला असेल त्यांना पोटभर खा म्हणते, म्हणजे पोटभर खा म्हणजे काय खा, माणसं भुकेले जे आहेत हे जेवणाचे भुकेले नाहीत किंवा पोटाचे भुकेले नाहीत, तर माणसं कशाचे भुकेले आहेत, चांगल्या सन्मार्गाचे भुकेले आहेत। तर अशा जे भुकेले लोकांनो तुम्हाला तुमचं आता पोटभर खायला मिळणार आहे, असं सुद्धा त्या ठिकाणी ओरडत सांगतात। थकलेल्यानो आता विश्रांती मिळालीच असे समजा, काही लोक थकलेले असतील त्यांना आता विश्रांती मिळणार आहे। आता थकलेले म्हणजे काय, काम करून थकलेले नाही, जे आपल्या मनानं थकलेले असतात बघा,
म्हणजे कोणतं तरी आपण काम करतो आणि त्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही आणि जेव्हा यश येते की नाही तेव्हा आपलं मन थकते. तर अशा थकलेल्यानो तुम्हाला जर तुमचं काही जे म्हणणं असेल तर तुम्हाला आता निश्चितच यश येईल. त्याच्यामुळे तुम्हाला आता विश्रांती मिळेल, आराम मिळेल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगतो. आपली तहान भागून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यानो आता प्रकाश प्राप्त करून घ्या. म्हणजे कोणी जर अंधारात असेल तर त्यांना आता प्रकाश मिळणार आहे. निसंदेह जन हो, आता हर्षभरीत व्हा. म्हणजे काही दुःखी लोक असतील त्यांनी आनंदात व्हा, कारण तर तुम्हाला आता आनंद मिळणार आहे सिद्धार्थ बुद्धाकडून, असं तो सांगत जातो. त्याच्यानंतर भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की ते परित्याग अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. म्हणजे भगवान बुद्धाकडे जे काही ज्ञान असते त्या ज्ञानामध्ये एवढी शक्ती आहे की जर समजा एखादा माणूस त्यांच्याकडे जाण्यासाठी किंवा त्यांचं ऐकण्यासाठी जर कोणी कानाडोळा करत असेल किंवा त्यांचे ऐकणं म्हणजे त्यांचे धर्मोपदेश करत असतील बुद्ध आणि त्यांच्याकडे जाणे कोणी जात नसेल तर फक्त त्यांची जे काही दृष्टी असेल, त्यांचं जे काही बोलणं असेल, त्यांची जे काही वाणी असेल किंवा त्यांचा काही धर्मोपदेश असेल, त्या धर्मोपदेशाचा एक जरी शब्द त्याच्या कानावर पडला तर तो बुद्धाकडे जाण्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा त्या ठिकाणी सांगले जाते. अंधपतित आहे त्याला आपला उभार करून घेण्याची उदांत प्रेरणा मिळते आणि ते बदलित आहेत त्यांनी प्रगती मात्रावर नेणारा समतेचा प्रकाशी ज्ञान मिळते. म्हणजे काही जे गोरगरीब आहेत त्या गोरगरिबाला काहीतरी ज्ञान मिळणार आहे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणले जाते. भगवान बुद्धा धम्म हा सदाचाराची शिकवण देण्याचा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे नंतर आणखी काय सांगतात की भगवान बुद्धाकडे काही जे आहे तर ते सर्वाला धम्म म्हणजे धम्म असा आहे की सहचारिणीचे म्हणजे सगळ्याला सहमताने सगळ्याला एकोप्याने प्रेम भावाने राहण्याची शिकवण देतो आणि ही शिकवण आता पूर्ण जगाला मिळणार आहे असं सुद्धा ते म्हणत चालला म्हणजे जातो. त्यांचा धम्म म्हणजे स्वस्त्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. म्हणजे बुद्धाचं जे ज्ञान आहे ते बुद्धाचं ज्ञान असं आहे की त्यांनी जे धर्मोपदेश जगाला करतील आणि त्यांचा धर्मोपदेश जे लोक ऐकतील तर त्या सर्व लोकांना ते फक्त सत्यच वाटेल आणि ते सत्यच आहे. निसंदेह समजा प्रत्येक गोष्टी ते सत्यच आहे असं सुद्धा त्या ठिकाणी सांगले जाते. धन्य आहेत भगवान पुत्र की त्याचा मार्ग बुद्धवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसाट पासून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की ते माध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की ते सधम्म शिकवतात. म्हणजे त्यानंतर आणखी पुन्हा ते ब्रह्मा काय म्हणतो ओरडत जाताना की धन्य ते भगवान बुद्ध आहेत की त्यांना सन्मार्ग सापडलेला आहे. जे भगवान बुद्ध आणखी पुन्हा भगवान बुद्ध धन्य आहेत की ते आता जगाला या दुःखातून मुक्त करणार आहेत, दुःखातून वरी काढणार आहेत आणि त्याप्रमाणे ते जगाला असा उपदेश करतील की सर्व जग हे दुःखातून मुक्त होईल. तसंच जे की मैत्री, करुणा आणि मातृभावाची शिकवण देतात त्याप्रमाणे जे करुणा आहे आणि त्याच्यानंतर जे मैत्री आहे हे अशा प्रकारचं पूर्ण शिकवण हे बुद्ध तुम्हाला देणार आहे. जी माणसाला आपल्या बांधवाची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत ठरते. म्हणजे कोणी जे बंधू असतील म्हणजे कोणी भाऊ असतील हे एकूण एकापासून जर दूर झालेले असतील तर नक्कीच बुद्धाची जी शिकवण आहे ही शिकवण ऐकल्याच्या नंतर दुश्मन झालेले भाऊ सुद्धा एका जागी येतील असं सुद्धा शिकवण बुद्धाची आहे असं त्या ठिकाणी म्हणले जाते. आता त्या ठिकाणी धम्मदीक्षेचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला दोन अर्थ आहेत. म्हणजे भगवान बुद्धाकडे काही जे धम्मदीक्षा होती जे धर्म उपदेश होता तर याच्यामध्ये दोन प्रकारची अशी धम्म उपदेश होता. तर ज्याला संगम म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक पर्व. आता भगवान बुद्धाची धम्मदीक्षा आपल्याला घ्यायची आणि धम्मदीक्षा घ्यायची म्हणलं तर कशी घ्यायची मग त्याचे दोन मार्ग होते. मग याच्यातला एक मार्ग म्हणजे कोणता की आपण भगवान बुद्धाचे जे शिष्य आहोत हे शिष्य झालो पाहिजेत.
मग शिष्य म्हणजे काय? भंतेजी. तर भगवान बुद्धाचे आपण शिष्य झालो पाहिजे, भगवान बुद्धाचे आपण भंतेजी झालो पाहिजे, म्हणजे भगवान बुद्धाची शिकवण आपल्याला नक्की मिळणार. आणि त्यानंतर भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा घेणे हा दुसरा मार्ग आहे. आता एक मार्ग कोणता आहे की भगवान बुद्धाचे आपण शिष्य बनायचं म्हणजे भंतेजी बनायचं, आणि दुसरा मार्ग कोणता की फक्त त्यांनी उपासक बनायचं. उपासक बनायचं आणि उपासक बनून जे बुद्धाची जे काही शिकवण असेल किंवा जे काही धर्म उपदेश असेल तर ते उपदेश आपण घ्यायचा. असे हे दोन मार्ग या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. आता भगवान बुद्धानं काय केलं की जे भिक्खू आहेत, जे भंतेजी आहेत, आणि भंतेजीला जे जे काही नियम आहेत आणि त्याप्रमाणे जे उपासक आहेत त्या उपासकाला काही नियम आहेत, तर या नियमामध्ये फक्त चारच गोष्टीचा फरक आहे. बाकी भंतेजीसाठी आणि जे हे सांगतात उपासक सांगतात या उपासकासाठी सारखंच आहे, साम्य आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिवारजक बनतो. आता याच्यामध्ये एक साम्य काय आहे म्हणजे एक जे वेगळंपण आहे, समजा फरक आहे, तर ते काय आहे की उपासक हा गृहस्थ राहते म्हणजे उपासक आपल्या घरी राहतो, संसारात राहतो, आणि भंतेजी मात्र यापैकी कुठेही राहत नाही. तर भंतेजी हे फक्त कुठेतरी विहारात म्हणजे एकांत वासात राहतात. हे दोघांमधला एक फरक आहे. त्यानंतर उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमाचे पालन करावे लागते. आता या दोघांनाही बुद्ध धर्मामध्ये किंवा बुद्धाला आपल्याला जर मानायचं असेल, बुद्धाचा जर उपदेश घ्यायचा असेल, तर आपल्याला हे अशा प्रकारचे काही चार नियम आहे म्हणजे नियम आहेत, ते नियम सुद्धा आपल्याला बाळगावे लागतात. भिक्खूच्या बाबतीत या नियमाचे उल्लंघन वंदनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं की काही जे नियम आहेत या नियमामध्ये जे भिक्खू आहेत या भिक्खूला ते पाळावेच लागतात. काही जरी केलं तरी ते पाळावेच लागतात. म्हणजे ते त्याला आज्ञाधारीच आहे, समजा की नेमकं ते पाळलंच पाहिजे. परंतु उपासक जे आहेत उपासकासाठी एकदम पाळावंच असं काही जबरदस्ती नाही, समजा म्हणजे त्याला फक्त एक आज्ञा आहे, त्याला एक विनंती आहे समजा की बाबा तुम्ही हे पाळा. परंतु बुद्धाला विनंती नाही, आपलं शिष्य जे आहेत भंते जे आहेत शिष्याला विनंती नाही आहे, त्याला जबरदस्तीच आहे की तुम्ही हे पाळलेच पाहिजेत. तर अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. भिक्खूच्या बाबतीत या नियमाचे उल्लंघन दंडनीय आहे. आणि या ठिकाणी आणि भगवान बुद्ध काय सांगतात की हे जे नियम भंतेजीसाठी आहेत तर भंतेजीनं ते नियम पाळलेच पाहिजे. आणि समजा ते भंतेजीनं पाळले नाही तर त्यांना दंडनीय म्हणजे त्यांना दंड होऊ शकतो. परंतु उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत, त्याने आपल्या सामर्थ्यानुसार या त्या शिलाचे जास्तीत जास्त पालन करावायचे आहे. आणि जे उपासक आहेत तर त्या फक्त उपासकाला हे फक्त आज्ञा आहे, एक विनंती आहे. परंतु जेवढं जास्त आपल्याला पाळता येते त्या प्रमाणात उपासकाने हे नियम पाळले पाहिजे. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. आता दुसरा याच्यातला नियम काय आहे की उपासक जे आहे हे धन दौलत कमावू शकते, धन दौलत जेवढी मुलं तेवढी कमावू शकते. परंतु भंतेजीला हे धन दौलत कमावणं जमणार नाही. भंतेजीच्या नावावर 1 रुपयाही नसला पाहिजे, असं सुद्धा नियम या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. उपासक होण्यासाठी कोणतेही संस्कार करावा लागत नाही. आता आपण सगळे उपासक आहोत, उपासक उपासिका आपण सर्व आहोत. आपण कोणता संस्कार करून घेतला का? नाही करून घेतला. परंतु जर भंतेजीला जर हे म्हणजे भंतेजी जर व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला जे एक विधी असते ते विधी करून घ्यावी लागते. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. आता भिक्खू जर व्हायचा असेल तर काय करावं लागते? एक उपसंपदा नावाचा जे विधी आहे, ज्या विधीमध्ये त्रिशरण पंचशील सर्व काही नियम हे मनवल्या जातात. तर हे सर्व एक जी विधी आहे ही विधी त्या भिक्खू करून घेतल्या जाते. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्या भिक्खू किंवा उपासक बनविले. म्हणजे भगवान बुद्धाकडे जे काही आले आणि जे काही आल्याच्या नंतर कोणी म्हणले की बाबा मला भिक्खू व्हायचं आहे तर त्यांना भिक्खू म्हणून समाविष्ट करून घेतलं. कोणी म्हणलं की बाबा मला भिक्खू नाही बनायचं, फक्त मला उपासक बनायचं आहे, तर त्यांना उपासक बनण्याची हे दिली समजा म्हणजे अधिकार दिला. म्हणजे
म्हणजे जसं म्हणलं तसं त्याने भिक्खू बी बनवले आणि उपासक सुद्धा बनवले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यास कोण्याही उपासकाला भिक्खू होता येते. आता या ठिकाणी दुसरा एक नियम बनवला की एखादा उपासक आहे, उपासक झालेला आहे आणि त्या उपासकाला असं वाटलं की मी आता भंतेजी होणार, मी आता भिक्खू होणार, आणि असं त्याने जर जाहीर केलं तर अशा उपकासाला त्या ठिकाणी भंतेजी होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्खू संघाने सभासदत्व सोडून देण्याची त्यांची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. आणि त्यानंतर समजा एखादा भिक्खू जर असा असेल की त्यानं काही नियमाचं समजा पालन केलं नाही किंवा ते जर खुद होऊन म्हणले की मला आता भंतेजी म्हणून राहायचं नाही, तर ते त्या भंतेजी याच्यामधून चिवर काढू शकतात, असं सुद्धा त्या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. ज्याची नावे पुढील पृष्ठात आलेली आहे त्यांना भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. आता या ठिकाणी काही पुढील नावे सांगितली आहे, त्याने भगवान बुद्धांनी समजा दीक्षा दिली असं समजू नये असं म्हणतात. तर जी निवडक उदाहरणे ही दिली आहे ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष मतभेद जातीभेद मानला नाही, ते दाखविण्यासाठीच निवडलेली आहेत. तर या ठिकाणी काय सांगितलं की जे काही उपासक असतील किंवा काही जे भंतेजी असतील तर भंतेजी होण्यासाठी किंवा उपासक होण्यासाठी इथं कोणताही जातीभेद ठेवला नाही. म्हणजे कोणत्या धर्माचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल तरी त्याने त्या ठिकाणी येऊन भिक्खू होऊ शकते. तसंच जर समजा कोणत्याही एखाद्या जातीमधला असेल माणूस तर तो उपासक होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी भिक्खू होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये भिक्खू होण्यासाठी किंवा उपासक होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं नियम असे त्या ठिकाणी म्हणजे जाती वाश्य किंवा कोणत्याही माणसाला होता येतं असे नियम स्थितीत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.